हाय फ्रेंड्स, स्वादशा सरळ रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण दुधीपासून खूपच टेस्टी हेल्दी असा नाश्ता पाहणार आहोत, जे की मुलं जी मोठी मंडळी आहेत ती पण दुधीची भाजी खायचा कंटाळा करतात, कारण दुधी हा खूपच हेल्थसाठी आपल्या चांगला आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं बनवायचं आहे आणि किती स्वादिष्ट बनवायचं आहे। त्यासाठी मी दुधी धुवून घेतला होता, त्याचं वरचं साल काढलं आणि कोवळा घेतला होता, त्यामुळे मी अख्खा सर्व किसून घेतला आहे। एक गाजर किसून घेतलं, एक टोमॅटो, एक शिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि एक मी तोंडलं घेतलं होतं, माझ्याकडे जे होतं ते। अशा प्रकारे सर्व चिरून घेतलं आहे आणि मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। इथे 4 छोट्या वाट्या। तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर येथे तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता किंवा बेसन पिठाचा पण वापर करू शकता। त्यानंतर हळद टाकली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि चवीप्रमाणे मीठ। माझ्या लाल मिरचीमध्ये धणे आणि जिरे भाजलेले टाकलेले आहे, त्यामुळे मी वरनं टाकत नाही। त्यानंतर ज्या भाज्या मी चिरून घेतल्या होत्या त्या टाकत आहे आणि छान असं आपण थोडं थोडं पाणी टाकून छान मिश्रण तयार करणार आहोत। भाज्या तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या त्यामध्ये घालायच्या असेल तर ते घालू शकता। माझ्याकडे ज्या होत्या त्या मी टाकल्या। अशा प्रकारे मिश्रण तयार करायचं आहे। थोडंसं घट्ट झालं आहे, मी थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं सैल करणार आहे। प्रथम तव्याला मी तूप लावत आहे। तुम्हाला जर तेल हवं असेल तर तेल वापरू शकता किंवा बटरचा वापर केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर मी पांढरे तीळ टाकले आहेत आणि वरनं चमच्याच्या साहाय्याने जे आपण मिश्रण तयार केलं आहे ते 2 चमचे टाकून छान असं पसरवून घेणार आहे चमचेच्या साहाय्याने। जसं पातळ जेवढं जाड हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता, पण मी छोटे छोटे बनवले आहेत। खूप सुंदर, अगदी मी येथे मसाल्याचाही कुठला वापर केला नाही तरी पण एवढं अप्रतिम लागलं होतं की खरंच अगदी करतच सर्वांनी गरम गरम संपवले। एवढं चवीला भन्नाट लागलं होतं, खूपच सुंदर। अशा प्रकारे करून बघा आणि आवडलं नाही ना तर मला सांगा नाही आवडलं म्हणून, एवढं छान लागतं। करून बघा। त्यानंतर 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं आहे, म्हणजे छान ते शेकल्या जाईल आणि सहजरित्या पलटी होईल। खूप बघा सुंदर छान असं वरची बाजू बघा कोरडी झाली आहे, म्हणजे आपली एक बाजू छान अशी शेकली गेली आहे। बघा किती सुंदर दिसतं आहे आणि चव तर एकदम खरंच अप्रतिम। बघा किती सुंदर झालंय, एकदम मस्तच झाला आहे। अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर सर्वांना आवडतं की नाही ते मला सांगायला विसरायचं नाही। त्यानंतर कढईने तूप सोडत आहे, म्हणजे जे कडा आहे त्या व्यवस्थित सुटल्या जातील आणि छान मी शेकून घेतलं आहे। मी तुम्हाला दुसरं पण दाखवते कसं करायचं बघा। एक बाजू छान शेकली गेली आहे आपली, पुन्हा आपण वरनं त्याला तूप टाकणार आहोत। मी पहिल्यांदा तीळ टाकले नव्हते दुसऱ्या बाजूनी, मी आता इथे तीळ आणि तूप टाकून मग पलटी करणार आहे। हे बघा मस्त असं तूप टाकलं आहे, वरनं छान असं पांढरी तीळ टाकायचे। बघा किती सुंदर, आणि उलटण्याच्या साहाय्याने आपण छान असं ते पलटी करून घेणार आहोत। बघा किती सुंदर झालं आहे आणि चव पण एकदम अप्रतिम आहे, खूपच मस्त। कारण भोपळ्याची भाजी बघा खायचं म्हणलं तर शक्यतो कुणालाच आवडत नाही बघा। मी पण करते घरामध्ये, कारण आमच्याकडे खातात सगळीजणं। थोडी का वेळेने खायची, मी प्रत्येक भाजी घरामध्ये बनवते। मग अशा प्रकारे तुम्ही त्यांना लहानपणापासूनच जर सवय लावली सगळं खायची तर मुलं आवडीने खातील। बघा किती सुंदर कलर आला आहे आणि पुन्हा आपण झाकून ठेवायचं आहे 2 मिनटं। हे सर्व मध्यम गॅसवर करायचं आहे मैत्रिणींनो, म्हणजे छान असं आपलं पूर्ण आतपर्यंत भाजलं जातं। बघा किती सुंदर दिसतंय, अगदी अप्रतिम अशी चव। ज्वारीच्या पिठाचं तुम्ही याला धिरडं म्हणू शकता, काही म्हणू शकता, तुम्ही काही नाव देऊ शकता। मला असंच सुचलं म्हणून मी म्हटलं चला भोपळा होता शिल्लक आणि भाजी पण करून झाली होती, म्हटलं असंच काहीतरी छान वेगळं नाश्त्यासाठी बनवूया। म्हटलं चला त्याचा व्हिडिओ पण मस्त बनवूया। हे बघा किती छान शेकलं गेलं आहे। अशा प्रकारे भोपळा खाल्लेला खूप चांगला असतो, बहुगुणी बहुऔषधी असा भोपळा आहे। तुमच्यासाठी ही रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो। चला तर मग एक लाईक तर बनतंच आहे, केलंच पाहिजे तुम्ही।
अशा प्रकारे छान शेकून घेतला आहे आणि छानशी कमेंट करायची आहे. एक लाईक, छानशी कमेंट, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. हे बघा मी मटकीची भाजी बनवली होती आणि त्याच्याबरोबर जे क्रश केलेलं लिंबाचं लोणचं आहे ते सर्व केलं आहे. तुम्ही असंच जरी खाल्लं तरी खूप छान चवीला लागतं. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.